नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओ सेक्शन लेक्चरला आपण सहकारी बँक भरती संबंधीचे बहुपर्याय प्रश्न संच या ठिकाणी अभ्यासणार आहोत. एकूण आपले महत्त्वाचे 22 प्रश्न आहेत आणि हे 22 प्रश्न आपण या ठिकाणी आता अभ्यासतो आहेत. प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. मध्ये कुठेही स्क्रिप्ट करायचं नाही, कारण महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आणि अगदी बेसिक क्वेश्चन आहेत आणि या बेसिक क्वेश्चनचे प्रश्नच आम्हाला पेपरला विचारले जातात. तर आपण वन बाय वन संपूर्ण प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देखील तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगणार आहे. पहिला प्रश्न आपला जो आहे, सामाजिक बँक सुविधा याचा अर्थ काय होतो? आता सामाजिक बँक सुविधा म्हटलंय तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत त्यांनी. ग्रामीण भागांसाठी बँक सुविधा, सरकारला अर्थसहाय्य करणे, दारिद्र्य व निर्मूलन कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य करणे व सामाजिक प्रकल्पांना अर्थसहाय्य करणे. ओके, तर आता या ठिकाणी सामाजिक बँक सुविधा याचा अर्थ काय असणार आहे की दारिद्र्य निर्मूलन कार्यासाठी अर्थसहाय्य करणे, हे याचं उत्तर आहे. ओके, चलो पुढे आहे, भारतामध्ये पैसा पुरवठा हा टिंबटिंब अवलंबून आहे. तर खालील तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. किमान राखीव निधी, कमाल राखीव निधी, प्रमाणोत्तर राखीव निधी आणि सुवर्ण आधारित निधी. ओके, तर याचं जे उत्तर आहे किमान राखीव निधी. दुसऱ्याचं उत्तर आहे किमान राखीव निधी. तिसरा प्रश्न आहे, एकक बँक पद्धतीमध्ये बँकेचे कार्यक्षेत्र हे खालीलपैकी एकाशी मर्यादित असते. तिथे पर्याय दिलेले आहे, फक्त एकाच शहराशी, फक्त एकाच राज्याशी, फक्त एकाच नगराशी की एकाच कार्यालयाशी. आता इथे प्रश्नामध्ये काय म्हटलंय की एकक बँक पद्धतीमध्ये बँकेचे कार्यक्षेत्र जर आपण त्या ठिकाणी पाहायला गेलं तर फक्त एकाच राज्याशी त्या ठिकाणी संलग्न असते. ओके, पुढे बघूया चौथा क्वेश्चन, बँकेचे भांडवलपूर्ती प्रमाण हे खालीलपैकी बाबींवरून ठरवले जाते. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, ठेव, भांडवल, भांडवल व कर्ज व भांडवल व ठेवी. आता बँकेचे भांडवलपूर्ती प्रमाण हे कशावरून ठरत असते? या ठिकाणी दिलेले आहे भांडवल व ठेवी. ओके, त्यानंतर 5वा प्रश्न आहे, शिखर बँकेला अपेक्स बँक म्हणजेच कर्ज पुरवठा होण्याचे मुख्य साधन कोणते आहे? म्हणजे जी शिखर बँक आहे, जी अपेक्स बँक आहे, हिला कर्ज पुरवठा नक्की कोण करतं? हा महत्वाचा मुद्दा आहे. तर नाबार्ड. ओके, याचं उत्तर आहे नाबार्ड. चलो इथपर्यंत क्लिअर. 5 प्रश्न व्यवस्थित समजले. पुढचा प्रश्न बघूया, पहिला सहकारी पत सोसायटी कायदा कोणत्या वर्षी पास झाला? पत सोसायटी कायदा म्हटलेला आहे 1904 ला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत यातलेच तुम्हाला परीक्षेला 101% येणारे क्वेश्चन आहेत. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द प्रत्येकाने आपल्या नोटबुक मध्ये हे सर्व क्वेश्चन व्यवस्थित नोट डाऊन करून घेत चला. ओके, 7वा प्रश्न आहे, विभागीय ग्रामीण बँक कोणासाठी कार्य करते? आता ज्या विभागीय ग्रामीण बँका ज्या असतात त्या कोणासाठी कार्य करतात असा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आणि पर्याय दिलेले आहेत. ग्रामीण भागातील दुर्बल घटक, फक्त छोटे शेतकरी, फक्त मोठे शेतकरी, फक्त ग्रामीण भागातील लघु उद्योगांना म्हणजे लघु उद्योग संस्था. तर आपण जर इथं व्यवस्थित प्रश्न वाचला आणि पर्याय जर आपण व्यवस्थित पाहिले तर ग्रामीण भागातील दुर्बल घटकांसाठी विभागीय ग्रामीण बँका त्या ठिकाणी काय करत असतात? कार्य करत असतात. ओके, 7व्याचं हे उत्तर आहे. 8वा प्रश्न बघूया, व्यापारी बँकांना पत कोण देतं? आता ज्या व्यापारी बँका असतात त्यांना पत कोण देतं? खाली पर्याय दिलाय, आयात करणारा, निर्यात करणारा, भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर जे 8वा प्रश्न आहे याचं उत्तर आहे ड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 9वा प्रश्न आहे, निव्वळ लाभार्थ कमी होण्याची प्रमुख कारण कोणती आहे? तर पहिला आहे रिझर्व्ह बँकेने लादलेले कडक निर्बंध, कर्जाऊ निधीवरील वाढलेला खर्च, वरीलपैकी एक फक्त आणि वरीलपैकी दोन्ही पण. आता इथे एक लक्षात घ्या, जर आपण यामध्ये पाहिलं निव्वळ लाभार्थ कमी होण्याची प्रमुख कारण जर आपण पाहिली तर यामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की रिझर्व्ह बँकेचे काही नियम असतात ते पण याच्यामध्ये येतं, कर्जाऊ निधीवर वाढलेला खर्च असतो तोही यामध्ये येतो, लाभार्थ कमी होण्याची कारणामध्ये. आणि या कन्सेप्ट मध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे वरीलपैकी दोन्ही,
म्हणजे अ आणि ब हे त्याचं उत्तर आहे. परंतु आम्हाला क आणि ड मध्ये एक असं ऑप्शन दिलेलं होतं की क मध्ये ऑप्शन होतं वरीलपैकी एक फक्त. आता वरीलपैकी एक म्हटलं, पण कर्जाऊ निधीवर वाढलेला खर्च हा देखील निव्वळ लाभता कमी होण्याचं देखील एक महत्वाचं कारण आहे. म्हणून अ आणि ब हे दोनही त्याची कारण आहेत आणि म्हणून याला ड जो पर्याय दिलेला आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ड आहे. ओके, या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ड आहे. 9 नंबरचा, निव्वळ लाभता कमी होण्याची प्रमुख कारणं कोणती. असे फसवे क्वेश्चन्स तुम्हाला कन्फ्यूज करणारे पार्ट एमसीक्यू पार्ट मध्ये तुम्हाला येत असतात, त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी इथं गोंधळून जातात. हा महत्वाचे पॉइंट्स आहे इथे. महाराष्ट्रात भूविकास बँकेची रचना कशी आहे. जर आपण महाराष्ट्रामध्ये भूविकास बँकेची रचना ही जी आहे द्विस्तरावरती भूविकास बँकेची रचना आहे. ब हेच उत्तर आहे, म्हणजे 10व्याचं ब. 11 नंबर, भारतीय औद्योगिक विकास बँकेचे 16 फेब्रुवारी 1976 पर्यंत अस्तित्व कसे होते. असा महत्वाचा प्रश्न विचारलाय. कोणत्या बँकांसंबंधी, औद्योगिक विकास बँकांसंबंधी. ओके, तर औद्योगिक विकास बँकांसंबंधी या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे उपबँक असं अस्तित्व 16 फेब्रुवारी 1976 पर्यंत होते. त्यानंतर पुढे 12 नंबरचा क्वेश्चन, बँक राष्ट्रीयकरणानंतर, बघा बँक राष्ट्रीयकरणानंतर बँकांनी कोणते तत्व स्वीकारले. म्हणजे बँकांचं जे राष्ट्रीयकरण झालं त्या राष्ट्रीयकरणानंतर बँकेने कोणतं तत्व स्वीकारलं, हा महत्वाचा मुद्दा आहे. तर बँकेने कोणतं तत्व स्वीकारलं, तारणापेक्षा कारण महत्वाचे. ओके, म्हणजे तारणापेक्षा कारण महत्वाचे आहे. हे तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला या टाईपचे क्वेश्चन येतात, तुम्हाला व्यवस्थित याचा अभ्यास करा. आणखी नवनवीन क्वेश्चन्स आपण घेऊन येणार आहोत. ज्यांना बॅचेस जॉईन करायचे असेल तर शेवटी मी तुम्हाला नंबर देणार आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. अग्रणीय बँक योजनेद्वारे बँकांनी टिंबटिंब दत्तक घेणं अपेक्षित असतं. 13 नंबरचा क्वेश्चन आहे, तर जिल्हा हा महत्वाचा याचं उत्तर आहे की अग्रणी बँक योजनेद्वारे बँकांनी जिल्हा दत्तक घेणं गरजेचं आहे. जे आपले जीडीसीए चे विद्यार्थी असतील तर त्यांना तिथे अग्रणीय सहकारी बँकांविषयी माहिती होती बघा. त्यामुळे हे एमसीक्यू क्वेश्चन्स परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे. विभेद व्याजदर पद्धतीत अस्तित्वात आणण्याची शिफारस करणारी समिती कोणती आहे. आता काय म्हटलं इथे त्यांनी, विभेदक व्याजदर पद्धत. आता ही जी व्याजदर पद्धत आहे ही अस्तित्वात आणण्याची शिफारस कोणी केली, तर खालील तुम्हाला समित्या दिलेल्या आहेत. तर याचं उत्तर आहे हजारी समिती. ओके, चलो 15 नंबरचा क्वेश्चन, मर्चंट बँक व कृषी विकास बँक स्थापन करण्याची शिफारस कोणी केली. आता हे क्वेश्चन लक्षात घ्या, जीडीसीए च्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत, बँकिंग एक्झामच्या दृष्टीनेही महत्वाचे आहेत. ओके, त्यामुळे व्यवस्थित फोकस करा इकडे. मर्चंट बँक व कृषी विकास बँक स्थापन करण्याची शिफारस कोणी केली, तर याचं जे उत्तर आहे आर जी सैरिया समिती यांनी केली. 15चं अ उत्तर आहे. 16 नंबर, भारतात मध्यवर्ती बँक असावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली. आता भारतामध्ये एक मध्यवर्ती सहकारी बँक असावी असा एक महत्वाचा या ठिकाणी समितीने शिफारस केल्या होत्या. फाउलर या समितीने महत्वाची शिफारस केली होती की भारतामध्ये मध्यवर्ती बँक ही एक असावी. नागरिक सहकारी बँकांना बँकिंग नियंत्रण कायदा केव्हा लागू केला, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर 1 मार्च 1966. हा देखील तुम्हाला जीडीसीएच्या परीक्षेसाठी आणि बँकिंग भरतीसाठी हे क्वेश्चन महत्वाचे आहेत, त्यामुळे मी निवडक क्वेश्चनच यामध्ये घेतलेले आहेत. रिझर्व्ह बँकेने सर्वप्रथम हुंडी बाजार योजना भारतामध्ये केव्हा सुरू केली. 18 नंबरचा क्वेश्चन, तर भारतामध्ये जी हुंडी बाजार योजना जी आहे ती रिझर्व्ह बँकेने कधी सुरू केली, तर 1951 मध्ये सुरू केली. म्हणून 18चं उत्तर ब आहे. 19 नंबर, क्षेत्रीय ग्रामीण बँक योजना केव्हा कार्यरत झाली किंवा कार्यान्वित झाली, तर क्षेत्रीय ग्रामीण बँक जी योजना होती ही या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं 1975 मध्ये ही कार्यान्वित झाली.
अग्रणीय बँक योजना कधी सुरू झाली? 20 नंबरचा क्वेश्चन. अग्रणीय बँक योजना कधी सुरू झाली? तर डिसेंबर 1969 ला. ओके, डिसेंबर 1969 हे त्याचं उत्तर आहे. पुढे 21 नंबर. अधिकोष लोकायुक्त योजना, अधिकोष लोकायुक्त योजना ही खालील बँकांना लागू होत नाही असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांना ती लागू होत नाही हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे 21 नंबरचं उत्तर आहे ड, प्रादेशिक ग्रामीण बँक. आणि शेवटचा जो आपला प्रश्न असणार आहे, रोख पुस्तक ग्राहक पुस्तकातील लेखण्यातील शीर्षकात पडणारा फरक पडताळणीसाठी बँक कोणते विवरण तयार करते? हा महत्वाचा मुद्दा आहे. तर याचं उत्तर आहे विक्रीय विवरण. विक्रीय विवरण हे त्याचं उत्तर आहे. ओके, चलो अशा पद्धतीने आपण आजच्या या लेक्चर्स मध्ये एकूण महत्वाचे 12 त्यासोबत एकूण महत्वाचे 22 क्वेश्चन्स आपण अभ्यासले आहेत. आणि हे 22 क्वेश्चन तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. ओके, सर्वांना आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील.